नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहोत सवाईचा कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला। त्यासाठी आपण चिकन आधी मॅरिनेट करून घेऊ। इथे मी दही घेतलेलं आहे, आलं लसूण पेस्ट घातलेलं आहे। यामध्ये मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घालत आहे। इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे, धने पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे आणि गरम मसाला। बारीक चिरलेला कढीपत्ता घेतलेला आहे, याने चव अतिशय छान लागते। चवीप्रमाणे मीठ आणि थोडा लिंबाचा रस। हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून चिकनला लावणार आहोत आणि ते मॅरिनेट करणार आहोत। चिकन मॅरिनेट 1 तासासाठी करायचं आहे। मी वाटण्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत। हे आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन यामध्ये आपण आता कोथिंबीर आणि जिरे घालणार आहोत आणि याची एक छानशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। पेस्ट बनवून तयार आहे। आता आपण रश्श्यासाठी एका पातेल्यात तेल घेणार आहोत। इथे मी तमालपत्र घेत आहे, 1 चक्री फूल घेत आहे। चांगलं भाजून घ्यायचं आहे। यामध्ये मी अर्धा बारीक चिरलेला कांदा वापरत आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे, जेणेकरून कांदा चांगला भाजला जाईल। कांदा किती छान भाजला जातोय। कांदा भाजला गेलेला आहे। आता यामध्ये मी वाटलेला मसाला टाकत आहे। मसालाही छान परतून घ्यायचा आहे। यावर झाकण ठेवून तो मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मसाला छान भाजला गेलेला आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे। आता यामध्ये मी सवाईचा चिकन मसाला टाकत आहे। हा मसाला पण या वाटणात चांगला भाजून घ्यायचा आहे। बघा किती छान कलर आलेला आहे। या सवाई मसाल्यामध्ये ऑलरेडी त्यांनी तिखट टाकलेलं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा तिखट टाकण्याची गरज नाही आहे यामध्ये। आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। चिकनला पूर्ण तो मसाला लागलेला आहे। इथे मी बॉईल वॉटर म्हणजे गरम पाणी वापरत आहे, जेणेकरून चिकनची प्रोसेस थांबणार नाही। थंड पाणी वापरले तर शक्यतो चिकन शिजायला थोडा टाइम लागेल, पण गरम पाणी वापरल्यामुळे चिकन लवकर शिजतं। मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर हे चिकन शिजू द्यायचं आहे। चला तर बघूया चिकन शिजलेलं आहे का। इथं चिकन छान शिजलं गेलेलं आहे आणि रश्श्याचा कलर पण छान आलेला आहे। आता हे चिकन आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया आणि यावर कोथिंबीरीने सजावट करून गरमागरम सर्व करूया। चला, तयार आहे आपलं सवाईचा कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला। तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा।